प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये चांगलाच राजकीय भूकंप घडवून आणलेला आहे. बच्चूभाऊंचा ओळख म्हणजे शेतकऱ्यांसाठी लढणारा, दिव्यांगासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून सगळं महाराष्ट्रभर आंदोलन उभं करणारा असं बच्चूभाऊंची ओळख. धडपडणारा, शेतकऱ्यांसाठी धावून येणारा, शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहामध्ये जिगरीनं मांडणारा, त्यांच्यावरती आमदारांवरती तुटून पडणारा, आणि आम्ही काय कोणत्या पक्षाचे गुलाम नाही आहोत, आम्ही दिल्लीमध्ये झोकणारे, शेपटी हलवणारे आम्ही माणसं नाही आहोत असं धडकावून सांगणारा माजी आमदार बच्चूभाऊ. पण झालंय असंही, बच्चूभाऊने अचानक निर्णय घेतला आणि प्रहार जनशक्ती हा जो पक्ष आहे हा एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये विलीन करून त्या ठिकाणी विधान परिषदेची उमेदवारी मिळवली, असा महाराष्ट्रामध्ये एकच चर्चांना उदाहरण आलेलं आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चूभाऊ नेहमीच अग्रेसर असतात, पण अनेकांना हे खुपलं नाही. ट्रोलर करणाऱ्यांनी नेटवरती पाहता स्वतःचा पक्ष गुंडाळून दुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर झालेत, बच्चूभाऊ हे कडूच निघालेत, अशा नको त्या अशा कमेंट नेटकऱ्यांनी चांगलेच बच्चूभाऊ यांच्यावरती वाईट वाईट अशा कमेंट केलेल्या आहे. एकंदरीत जनतेला हे पटलेलं दिसत नाही. बच्चूभाऊ यांनी छोटीशी संघटना चालू केली होती, त्या माध्यमातून 1-2 आमदार देखील त्यांनी निवडून आणले होते, आणि एकदम अग्रेसिव्ह अशी भूमिका असलेला प्रहार जनशक्ती पक्ष आज आपल्याला शिवसेनेमध्ये विलीन होताना दिसत आहे. बच्चूभाऊ यांनी मान्यच केलं, बाबांनो एखादी संघटना चालवायची असल्यावर पैशाशिवाय पान देखील हालत नाही, आणि संघटना चालवणं एवढं सोपं नाही, आणि एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना याच्यातच आमचा जन्म झालेला आणि शेवट पण आमचा याच्यातच होईल. शिंदे साहेब म्हणजे रातचं 1 वाजता देखील दार ठोठावलं तरी पण शिंदे साहेब दरवाजा उघडतात, हे पण सांगायला बच्चूभाऊ विसरलेले नाही. शिंदे साहेब कोणतंही काम घेऊन गेलं तरी लगेच करतात, असा दिलदार माणूस आणि कर्तृत्व असलेला माणूस म्हणून बच्चूभाऊ यांनी शिंदे साहेबांचे कौतुक केलेले आहे. जरी आम्ही शिवसेनेमध्ये पक्ष विलीन केला असला तरी पण शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील, दिव्यांगाचे जे प्रश्न असतील, त्यामध्ये कणभरे आम्ही हलणार नाही. ते प्रश्न जिगरीने आम्ही मांडतच राहू, त्यामध्ये कोणती तडजोड करणार नाही, हे सांगायला देखील बच्चूभाऊ विसरलेले नाही. एकंदरीत बच्चूभाऊनी हा जो निर्णय घेतलाय याच्यावरती त्यांच्या संघटनेचे काही कार्यकर्ते नाराज होताना पण दिसत आहेत. तुम्हाला बच्चू कडूंनी यांनी जो निर्णय घेतला ते तुम्हाला योग्य वाटतो का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पाहत राहा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र. धन्यवाद.